नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2025 वरती। मित्रांनो, बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि जवळपास 20-22 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। तर या उरलेल्या 20 दिवसांचं नियोजन कसं करायचं, या उरलेल्या 20 दिवसात कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपण कसा केला पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात। जाऊयात पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, आपल्या हातामध्ये जर आता बघितलं तर साधारणतः आपल्या हातामध्ये 20 दिवस आहेत। इथं जर बघितलं तर 1 पासून 20 तारखेपर्यंत 20 दिवस आहे, कारण 21 तारखेपासून आपली पहिली परीक्षा सुरू होणार आहे। म्हणजे पहिला जो पेपर आहे तो असणार आहे मराठीचा, म्हणजे पहिला पेपर 21 तारखेपासून सुरू होईल, मराठीचा पेपर असणार आहे। तर 21 तारखेपासून जरी पहिला पेपर सुरू झाला तरी तुम्ही 19-20 किंवा 18-19-20 असे जे दिवस आहेत हे 3 दिवस तुम्ही मराठी पेपरसाठीच द्याल असं मला या ठिकाणी वाटतंय। ठीक आहे, तर आता पुढे जाऊयात, आपण महत्त्वाच्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात, कसं नियोजन करायचं या सगळ्या पॉइंटवरती चर्चा करू। त्या अगोदर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही मोबाईलवरती जास्त वेळ घालवत असाल तर तो आता कमी करा। फेसबुक, इंस्टाग्राम कायमचंच बंद करा। मी तर म्हणतोय परीक्षा होईपर्यंत लॉग आउट करा, बंद करा, माझं असं मत आहे। आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपचा वापर करा, फक्त काही महत्त्वाच्या नोट्स पाठवायच्या असतील, काही महत्त्वाच्या लिंक्स जर यूट्यूबच्या एज्युकेशनल लिंक्स एकमेकांना पाठवायच्या असेल, अभ्यासाविषयी चर्चा करायची असेल तरच व्हॉट्सअप चालू करा, अन्यथा तो व्हॉट्सअप सुद्धा आपल्याला बंद करायला काही हरकत नाहीये। कारण हा जो वेळ आहे आपला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे तिकडे जो आपण वेळ वाया घालवतो तो वेळ आता आपल्याला अभ्यासामध्ये आणायचा आहे। आणि एकदा 10वीची परीक्षा झाली की त्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरण्यास मुभा आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला करायचा की विषयानुसार नियोजन। बघा, विषयानुसार अभ्यासाचे नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे, विषयानुसार। कारण विषयानुसार अभ्यासाचं नियोजन आणि त्याचबरोबर विषयानुसार स्ट्रॅटेजी, अभ्यासाचं तंत्र जे आहे ते आपण वापरणं गरजेचं आहे। आता उदाहरणार्थ जर का भाषा विषय जर आपल्याकडे असतील, आता बघा भाषा विषयांचा जर आपण विचार केला, विषयानुसार तंत्राचा जर विचार करायचा असेल तर त्याच्यामध्ये एक भाषा विषय आहेत आपल्याकडे। भाषा विषयामध्ये बघा आपल्याकडे काय आहे की मराठी आहे, इंग्लिश आहे आणि हिंदी आहे, असे 3 भाषा विषय। तर भाषा विषयाचा अभ्यास करत असताना एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ बघा, जसं इतिहास, विज्ञान यांसारख्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाठ करायची असेल, यांसारख्या प्रकरणांचा अभ्यास करायचा असेल किंवा विषयांचा, तर आपल्याला धडे वाचणं गरजेचं असतं। परंतु सध्या भाषा विषय जे आहे मराठी, इंग्लिश, हिंदी, इथं धडे वाचणं जास्त गरजेचं नाहीये। जास्तीत जास्त महत्त्वाचं काय की प्रश्नपत्रिका सराव। इथं तुम्हाला भाषा विषयांमध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव म्हणजे प्रश्नपत्रिका सराव, परंतु हा सराव करत असताना थोडीशी पद्धत, प्रश्नपत्रिका सराव, त्याचबरोबर व्याकरणाचा एक वेगळा अभ्यास आणि त्याचबरोबर तुमचा लिखाणाचा जो भाग आहे म्हणजे लेखन विभाग आपण म्हणतो ना, लेखन विभाग म्हणजे रायटिंग स्किलचा जो विभाग आहे त्याचा एक वेगळा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। आता हे कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। बघा, याच्यात काय करायचं की प्रश्नपत्रिकांचा विचार करायचा। उदाहरणार्थ मराठी असेल, मराठीची जर तुम्ही प्रश्नपत्रिका घेतल्या 3-4 तर त्याच्यामध्ये पॅसेजवरून ज्या काही प्रश्नांची उत्तर आपण कशी सोडवतो त्याचा विचार करायचा आहे। फक्त इथं पाठांतर, तुम्हाला मराठीमध्ये पाठांतर काय करावं लागेल की फक्त तुमचा जो काही स्थूल वाचन आहे त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करावी लागतील आणि त्याचबरोबर व्याकरण जे आहे ते नीट समजून घ्यावं लागणार आहे। आणि लेखन विभागामध्ये तुमचं पत्र लेखन इतर सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे। परंतु धडे वाचणं जास्त गरजेचं नाहीये, तर तुम्हाला सराव करणं, प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर व्याकरणाचा जो भाग आहे त्याचा थोडासा अभ्यास करणं आणि लेखन विभागाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। याच्यामध्ये माझं एक सजेशन आहे, जर तुम्ही मागच्या 5 प्रश्नपत्रिका जर तुम्ही नीट पाहिल्या, त्या 5 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही मराठीच्या सोडवल्या तरी तुम्हाला मराठीमध्ये चांगले मार्क मिळू शकतात आउट ऑफ, कारण व्याकरणाचा सुद्धा बराचसा भाग जो आहे तो आपल्याला रिपीट झाल्याचं दिसून येतो। त्यानंतर इंग्लिशचा जर विचार केला तर इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्नपत्रिकाचा सराव केला तरी खूप चांगले आहे। इंग्रजी विषयामध्ये कसं आहे की बघा, प्रत्येक विषयाच्या संदर्भात मी काही थोड्या टिप्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। इंग्लिशमध्ये कसं बघा, प्रश्न पहिला जो आहे तो लँग्वेज स्टडीचा असतो तुमचा, बरोबर ना। पहिला प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडीचा आहे। मग तुम्ही काय करायचं, 5 प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्या 4-5 प्रश्नपत्रिकांमध्ये बाबा पहिला प्रश्न म्हणजे लँग्वेज स्टडीचे सगळे प्रश्न सोडवायचे सुरुवातीला 5च्या 5, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा लँग्वेज स्टडीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले जे पॅसेज, तुमचे जे काही उतारे आहेत, पुस्तकातले उतारे, ते कुठले कुठले दिलेले आहेत, टेक्स्च्युअल आपण म्हणतो ना पॅसेजेस, ते कुठले कुठले दिले ते 5ही प्रश्नपत्रिकातले सोडवणं गरजेचं आहे।
त्याच्यानंतर मग पुस्तकाच्या बाहेरचे कुठले तुम्हाला पॅसेज दिलेत अनसीन ते, त्याच्यानंतर पोयम, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये बाबा पत्र लेखन जे आहे बाबा पत्र, पहिल्या प्रश्नपत्रिकेत कुठलं पत्र विचारलं होतं, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत कुठलं, तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत कुठलं, चौथ्या पाचव्या कुठलं, म्हणजे पत्र लिखाणाचा सगळा जो भाग आहे तो कव्हर करायचा. त्याच्यानंतर त्या सर्वांमध्ये आलेले बाबा व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन्स असेल, सर्वांमध्ये आलेले जे काही इतर जे काही प्रश्न आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रश्नपत्रिकाचा सराव करू शकतो. म्हणजे प्रश्नपत्रिकाचा सराव करत असताना सुद्धा स्ट्रॅटेजी एक वेगळी आपण वापरली पाहिजे. म्हणजे काय काय होतं बऱ्याचदा की प्रश्नपत्रिका सोडवताना पहिली प्रश्नपत्रिका सोडवतो, मग दुसरी सोडवतो, मग तिसरी, मग चौथी, यापेक्षा मग पहिल्या प्रश्नपत्रिकेतला सगळे पहिले प्रश्न सोडवायचे, मग म्हणजे सगळ्या पाचीच्या पाची प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला प्रश्न सोडवायचा, मग पाचही प्रश्नपत्रिकांमधला दुसरा प्रश्न सोडवायचा, मग तिसरा. म्हणजे अशा प्रकारे आपला एक प्रश्न जो आहे तो क्लिअर होत जाईल. आणि नंतर मग शेवटी मग वाटलंच तर तुम्ही एक दिवस 3 तास घड्याळी लावून ती प्रश्नपत्रिका न बघता सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे होऊ शकतं. आणि याचबरोबर हिंदीच्या सुद्धा तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव जास्तीत जास्त करू शकता. यानंतर विषय येतो गणिताचा. गणितासाठी आपल्याला एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. गणितासाठी प्रश्नपत्रिकाचा सराव महत्वाचा आहे, परंतु त्या अगोदर गणित भाग 1 आणि 2 मध्ये जी काही महत्वाची सूत्र आहेत, ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत त्या पहिला पाठ करणं, त्या समजून घेणं. सूत्र माहिती नसेल तर कुत्र पण विचारणार नाही आपल्याला. कारण काय होतं, सूत्रपाठ नसेल तर आपण गणित विषयामध्ये नापास होऊ शकतो. गणितात नापास झालो की पुढचं भविष्य धोक्यात आहे, मग आपल्याला कोण मारायला विचारणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट सूत्र नीट समजून घ्यायची. सूत्र समजून घेतल्यानंतर त्या पुस्तकामध्ये जी सोडून दिलेली जी गणित आहे त्याच्यावर सुद्धा आपण एक थोडीशी झलक मारली पाहिजे. आणि त्यानंतर मग प्रश्नपत्रिका सराव. आणि प्रश्नपत्रिका सरावामध्ये काय करायचं माहितीये का, 5 प्रश्नपत्रिका कुठल्याही घ्या, कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर त्याच्यामधला पहिला प्रश्न सुरुवातीला सोडवा. म्हणजे 5ही प्रश्नपत्रिकेमधला पहिल्यातला ए बी पहिल्यातला ए बी एवढंच सोडवा, कारण 1 मार्काचे प्रश्न आहेत तिथे. मग तुम्ही काय करा, दुसरा प्रश्न घ्या. 5ही प्रश्नपत्रिकेमधले दुसरा म्हणजे 2-2 मार्काचे कुठले प्रश्न विचारले होते ते सगळे सोडून घ्या. त्याच्यानंतर 5ही प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्काचे कुठले होते, त्यानंतर 5ही प्रश्नपत्रिकेमध्ये 4 मार्काचे कुठले प्रश्न होते, आणि मग 5 मार्काचे. अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तो जास्तीत जास्त चांगला लक्षात राहू शकतो. त्यानंतर आला विज्ञानाचा जर विचार केला ना मित्रांनो, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 याची पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. आपण पुस्तकं वाचलीच नाही, त्यानंतर याच्यासाठी सुद्धा प्रश्नपत्रिका सराव आहे, परंतु त्याचबरोबर धडे वाचणे खूप गरजेचं असतं. आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा इतिहास, भूगोल याच्यामध्ये सुद्धा धडे वाचणे खूप गरजेचं आहे. बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती काही प्रश्नपेढ्या अपडेट केलेल्या आहेत, तर त्या प्रश्नपेढ्यांचा सराव करा. कारण विज्ञानामध्ये त्या पेढ्यांमधलेच प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले होते. तर त्या पेढ्या ज्या आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल की कशा प्रकारे बोर्डाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढ्या डाउनलोड करायच्या. त्या प्रश्नपेढ्यांमधलेच प्रश्न विज्ञानासाठी आणि समाजशास्त्रासाठी विचारले गेलेले होते. त्यामुळे तो सराव केला तरी तुमचा खूप सारा सराव होऊ शकतो. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय म्हटलं की सोशल मीडियाचा जो वापर आहे तो आपल्याला या सगळ्या याच्यात कमी करायचा. त्याच्यानंतर आपण म्हटलं की विचार केला होता की अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे विषयानुसार तुम्हाला अभ्यासाच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलाव्या लागतील. त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पण जास्तीत जास्त आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. या सगळ्या अभ्यासाचं एक वेळापत्रक तुम्ही बनवा. कधी कुठल्या विषयाचा केव्हा अभ्यास करायचा आहे, कुठल्या वारी करायचा आहे, हे सगळं तुम्ही डिटेल्समध्ये एक टाइम टेबल बनवा आणि ते टाइम टेबल तुम्ही फॉलो करा. त्यानुसार तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक प्रकरण जे आहे त्या प्रकरणानुसार, म्हणजे आता गणिताचा जर विचार केला तर महत्त्वाचं जे काही प्रकरण आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना जे काही इम्पॉर्टंट प्रकरण आहेत, तर त्या प्रकरणावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे गणितासारख्या विषयाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये गणित भाग 1चा जर विचार केला की पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यावर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात, दुसऱ्या प्रकरणावर पण 12 मार्काचे, आणि जे शेवटचं प्रकरण आहे सांख्यिकी त्यावर सुद्धा 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ही महत्त्वाची प्रकरण आहेत. मग अशा प्रकारे प्रत्येक विषयानुसार विज्ञानमध्ये सुद्धा कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे जर आपल्याला समजलं तर त्यानुसार तुम्ही या प्रकरणावरती भर देऊ शकता अभ्यास करत असताना. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या 20 दिवसांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. खूप सारे निगेटिव्ह गोष्टी येतील आपल्या मनामध्ये, माझा अभ्यास होईल का, मला जमेल का, 20 दिवस बाकी आहे, काय होईल. तर हा निगेटिव्ह विचार नाही करायचा, बी पॉझिटिव्ह राहायचंय. पॉझिटिव्ह विचार केला, सकारात्मक विचार केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती ज्या काही प्रश्न पेढ्या अपडेट केलेल्या आहेत
तर त्या प्रश्नपेढ्या, त्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकताय हे पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती. तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर. बघा गुगलवरती सगळ्यात आधी जायचं आहे. आता ह्या ऑलरेडी तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवरती पण मिळतील, पण त्या शोधायला थोडंसं अवघड आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं सोपं केलेलं आहे तुमचं. तर जाताना एक काम करायचं, इथं गुगलला टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका, ओके. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सर्च केलं ना तर इथं पहिलंच क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपली वेबसाईट येईल किंवा खाली जुन्या प्रश्नपत्रिका. शक्यतो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी बोर्ड परीक्षा ही जी वेबसाईट आहे याच्यावर आपण क्लिक करायचं. बरोबर, पहिलं जुन्या प्रश्नपत्रिका हे गुगलला टाईप करायचं आणि इथे वेबसाईटवर ज्यावेळेस आपण येतो, इथं आल्यानंतर ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता मोबाईलवर थोडंसं वेगळं दिसेल. मोबाईलला तुम्हाला उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा दिसतील. बरोबर, 3 आडव्या रेषा दिसतील मोबाईलवरती. इथे तुम्हाला हे सरळ असं दिसतंय, पण मोबाईलवर काय दिसेल, 3 आडव्या रेषा दिसतील. तर इथं नोट्सवर क्लिक करायचं आणि नोट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं खाली बघा इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा प्रश्नपेढी, बरं, हे येईल. तर या बोर्ड परीक्षा प्रश्नपेढीवरती क्लिक करायचं, म्हणजे नोट्सवर क्लिक करायचं आणि मग खाली बोर्ड परीक्षा प्रश्नपेढीवर क्लिक केलं की आता हे बाकी काय आलं असेल तर ते आपण कट करूयात. आणि या बोर्ड प्रश्नपेढीवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नपेढ्या दिसतील. आता बघा मराठी माध्यमाच्या सगळ्या प्रश्नपेढ्या आहेत, त्याच्यानंतर त्याच्या खाली इंग्लिश माध्यमाच्या पण आहेत. मग तुम्ही मराठी माध्यमावर क्लिक केलं तर इथे मराठीवर क्लिक केलं ना तुम्ही तर मराठीची प्रश्नपत्रिका बघा. मराठीवर मी क्लिक करतो. मराठीवर क्लिक केलं की तुम्ही मराठीची जी प्रश्नपेढी आहे ती प्रश्नपेढी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या डाउनलोड पण करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये. तर या प्रश्नपेढ्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तर आता तुम्ही लगेच गुगलवरती जा. गुगलला जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती याल, म्हणजे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वेबसाईटवरती याल आणि तिथं आल्यानंतर नोट्स, म्हणजे त्या 3 आडव्या रेषा तुमच्या मोबाईलवर 3 आडव्या रेषा असतील बाजूला, तर तिथं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी खाली नोट्स ऑप्शन येईल आणि त्या नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला 10वी आणि त्याचबरोबर इथं IMP नोट्स सुद्धा आहेत आपल्या. त्याचबरोबर तुम्हाला घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका खाली आहेत. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या सुद्धा डाउनलोड करू शकता. तर या सेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला बघता येतील, देता येतील. तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवरती बघता येतील. तुमच्यासाठीच ही वेबसाईट आहे. तर मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकताय आणि या वेबसाईटवरती जाऊन त्या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकताय. प्रश्नपेढ्या जी मुलं आता आलेत त्यांनी थोडीशी व्हिडिओ मागे येऊन बघा, पण या खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला या वर्षीच्या तर यातले येऊ शकतात. हा सराव सुद्धा करा, कारण ज्यावेळेस बोर्डाची प्रश्नपत्रिका काढली जाते त्यावेळेस तुमचं पुस्तक रेफर केलं जातं आणि पुस्तक आणि ही प्रश्नपेढी, तर या 2 गोष्टी कदाचित रेफर केल्या जात असाव्यात. परंतु या ज्या काही नोट्स ज्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, या ज्या काही प्रश्नपत्रिका प्रश्नपेढ्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, त्या सगळ्या बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती, म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद SCRTची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला या प्रश्नपेढ्या ज्या आहेत त्या डाउनलोड करता येतील. तर त्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने माझ्याकडून खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. यावर्षी बोर्डाची परीक्षा जी आहे ती आपली खूप लवकर आहे, 21 फेब्रुवारीला आहे. शेवटच्या आता जवळपास आपल्या हातामध्ये 32-33 दिवस बाकी आहेत. तर या कमीत कमी दिवसामध्ये आता आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर आता एक नवीन अपडेट मगाशी मिळालेली आहे की इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा तर लवकरच आहे, पण निकाल सुद्धा आपल्या इयत्ता 10वीचा यावर्षी लवकर लागणार आहे. म्हणजे हा जो निकाल आहे इयत्ता 10वीचा तो साधारणतः 15 मेच्या आत लागेल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतंच सांगितलेलं आहे. माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की यावर्षी 10वीचा निकाल जो आहे 10वी आणि 12वीचा तो 15 मेच्या आत लावण्याचा आमचा एक प्रयत्न असणार आहे, जेणेकरून 11वीचे जे काही पुढची ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू होईल आणि कॉलेजसुद्धा लवकर सुरू होतील. त्याच्यामुळे सुट्ट्या कदाचित यावर्षी कमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि ह्या ज्या प्रश्नपेढ्या कशा प्रकारे डाउनलोड तुम्हाला करायच्यात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम सगळ्या प्रकारच्या प्रश्नपेढ्या इथं उपलब्ध आहेत. तर त्या सगळ्या व्यवस्थित डाउनलोड करून तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो. जाता जाता ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.